नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर डिजिटल 7/12 तलाट्यांच्या सही आणि स्टॅम्पची झंझट संपली. फक्त 15 रुपयात मिळणार डिजिटल 7/12. चंद्रशेखर बावनकुळेचा हा मोठा निर्णय आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आता कशा पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळेचा हा मोठा निर्णय काय आहे व तलाट्यांची सही नाही, स्टॅम्पची झंझट नाही, फक्त आणि केवळ केवळ 15 रुपयात मिळणारा हा डिजिटल 7/12 कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, डिजिटल 7/12 तलाट्यांच्या सही स्टॅम्पची झंझट संपली. फक्त 15 रुपयात मिळणार डिजिटल 7/12. चंद्रशेखर बावनकुळेचा मोठा निर्णय. पहा अपडेट काय सांगतोय डिजिटल 7/12 अपडेट. महाराष्ट्राच्या महसूल विभागात डिजिटल क्रांतीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. डिजिटल 7/12 उतार्याला अखेर राज्य सरकारने म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट कायदेशीर मान्यता दिली असून हा निर्णय जाहीर होताच नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढत डिजिटल 7/12 8 आणि फेरफार उतारे आता पूर्णपणे वैध मानण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी राज्य सरकारने अधिकृत परिपत्रकही जारी केले असून या निर्णयामुळे कोट्यावधी शेतकरी व नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन नियमानुसार नागरिकांना आता केवळ 15 रुपयाचे शुल्क भरून महाभूमी पोर्टलवरून अधिकृत डिजिटल 7/12 उतारा मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे या डिजिटल उतार्यावर तलाट्यांची स्वाक्षरी किंवा शिक्क्याची आवश्यकता राहणार नाही. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांकामुळे हे उतारे स्वतःच कायदेशीरदृष्ट्या वैध ठरणार असून सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन व्यवहारात हे अधिकृत या ठिकाणी मानले जाणार आहेत. बघा, डिजिटल 7/12 नव्या परिपत्रकामुळे अडचणींना पूर्णविराम. अनेक वर्षांपासून नागरिकांना तलाठी किंवा सज्जा कार्यालयात वारंवार जाऊन चक्रा मारून 7/12 मिळवावा लागेल. काही ठिकाणी अधिकृत उतार्यांसाठी चिरीमिरी देण्याच्या तक्रारीही समोर येत असत. या नव्या परिपत्रकामुळे या सर्व अडचणींवर पूर्णविराम लागला आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी गेल्या एका वर्षात महसूल विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न हे मार्गी लावल्याने त्यांची कार्यशैली राज्यभर चर्चेत आहे. बघा, डिजिटल 7/12 कसा मिळणार. डिजिटल 7/12ला कायदेपंडितांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ही निर्णय प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि जमीन महसूल अभिलेख व नोंदवह्या नियम 1971 अंतर्गत लागू करण्यात आली आहे. नागरिक आता डिजिटल 7/12.महाभूमी.gov.in या पोर्टलवर जाऊन डिजिटल पेमेंटद्वारे 7/12 8 आणि फेरफार उतारे सहज डाउनलोड करू शकतील. संगणकीकृत डेटाबेस आधारित आणि डिजिटल स्वाक्षरयुक्त हे उतारे आता सर्व प्रकारच्या या शासकीय कामांसाठी वैध मानले जात असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी हा महत्त्वपूर्ण दिलासा ठरणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी चंद्रशेखर बावनकुळेचा हा मोठा निर्णय आहे. डिजिटल 7/12 आता तलाट्यांच्या सही किंवा स्टॅम्पची झंझट आता संपलेली आहे. फक्त केवळ 15 रुपयात मिळणार आहे डिजिटल 7/12 व बावनकुळेचा हा मोठा निर्णय. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.